खूप वर्षापूर्वी चीनमध्ये एक साधा शांत स्वभावाचा शेतकरी राहत होता. तो फारसं काही बोलत नसे, पण जे घडायचं त्याकडं तो खोल समजुतीने पाहायचा. एक दिवस त्याचा घोडाच पळून गेला. संध्याकाळी शेजारी जमा झाले. ते म्हणाले, अरे बाप रे, किती वाईट झालं, तुझा घोडा पळून गेला. शेतकरी शांतपणे म्हणाला, कदाचित. दुसऱ्या दिवशी तोच घोडा परत आला आणि त्याच्यासोबत 7 जंगली घोडेही घेऊन आला. सगळे शेजारी आनंदाने धावून आले. अरे वा वा वा, किती भाग्यवान आहेस तू, हे तर फारच चांगलं घडलं. शेतकरी म्हणाला, कदाचित. पुढच्या दिवशी त्याचा मुलगा एका घोड्याला, त्या जंगली घोड्याला वश करायचा प्रयत्न करत होता आणि घोड्यानं त्याला खाली फेकलं आणि त्या मुलाचा पाय मोडला. संध्याकाळी शेजारी पुन्हा आले. अरे देवा, किती दुर्दैव, फार वाईट झालं. शेतकरी म्हणाला, कदाचित. दुसऱ्या दिवशी सैन्यात भरती करणारे अधिकारी गावात आले. तिथे युद्ध होणार असतं आणि त्यासाठी सैन्याची भरती चालू होती. ते तरुणांना युद्धासाठी घेऊन जात होते जबरदस्तीने. पण मुलाचा पाय मोडलेला पाहून त्यांनी त्याला नाकारलं. संध्याकाळी पुन्हा शेजारी सगळे एकत्र आले आणि आनंदात होते आणि शेतकऱ्याला म्हणाले, अरे वा, किती मोठं नशीब, तुझा मुलगा युद्धात जाण्यापासून वाचला. शेतकरी शांतपणे म्हणाला, कदाचित. मंडळी, निसर्गाची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि एकमेकांशी जोडलेली आहे. जे आज वाईट वाटतं ते उद्या वरदान ठरू शकतं आणि जे आज चांगलं वाटतं ते उद्याच्या संकटाचं कारणही ठरू शकतं. म्हणूनच कोणतीही घटना चांगली की वाईट हे ताबडतोब ठरवणं अशक्य आहे. कारण प्रत्येक गोष्टीचे परिणाम आपल्याला दिसतात त्यापेक्षा खूप पुढे जातात. जीवनात जे काही घडतं त्याकडे शांतपणे पाहायला शिका, निर्णय न लावता, घाई न करता. कदाचित आजचं वाईट उद्याचा एखादा मोठा आशीर्वाद असेल. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट रूपाने सांगा आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.